या क्षणाची राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. अखेर देवाभाऊला बसला मोठा धक्का. गृहमंत्री पदाची खुर्ची धोक्यात. होय, राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी, राज्यात होत असलेले वेगवेगळे गुन्हे, आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. आज राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहेत. आज राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये महिलांच्या सुरक्षितेचे प्रश्न आहेत. राज्यातील मोठ्या प्रमाणामध्ये काही जिल्ह्यात तरुणाई अंमली पदार्थाच्या सेवनाच्या आहारी चालली आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दिवसाढवळ्या महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न सुद्धा निर्माण होत आहे. सर्वसामान्य जनतेला त्रास दिला जात आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या सगळ्या गोष्टी बघताय तर हे सगळं गृह खात्याचं अपयश आहेत असं मानलं जात आहे. आणि त्याच गोष्टीमुळे गृहमंत्र्यांना मोठा फटका. दिल्लीतून आदेश आणि गृहमंत्रीपद जाणार. नेमका आता अंतर्गत काय घडामोडी चालू आहेत? दिल्लीतून कोणत्या मोठ्या नेत्यांनी यांना खुर्ची सोडण्याचे आदेश दिले? काय सांगण्यात आलेलं आहेत? आणि किती दिवसांमध्ये गृहमंत्री राजीनामा देणार? तसंच नवीन गृहमंत्रीपद कोणाला दिलं जाणार? कोण होणार राज्याचा नवीन गृहमंत्री? त्याची सगळी उत्तम माहिती आत्ताच आपल्या हाती लागली आहेत. हे सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओत डायरेक्ट सांगणार. फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघायचा, कारण की या व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला दिल्लीतील कोणता मोठा नेता डायरेक्ट सांगत आहे की काय करायचं, कधी राजीनामा द्यायचा, कोणाला कोणतं पद द्यायचं, कोणाची हकालपट्टी करायची, ते सगळं आपण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दाखवणार. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावाच लागेल. आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा. लगेच एक लाईक झालाच पाहिजे. काही दिवसापासून राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कुठे ना कुठे काहीतरी गुन्हे घडत आहे, ज्यामध्ये किरकोळ कारणावरून मारहाण, यामध्ये महिलांच्या सुरक्षितेचे प्रश्न, यामध्ये काही समाजावर अन्याय अत्याचार अशा प्रकारे घटना घडत असताना गुन्हेगारांवर आरोपींवर कोणतीही ठोस कारवाई होत नाही. आणि काही आरोपींना गुन्हेगारांना राजकीय पाठबळ असल्याने त्यांच्यावर मोठी कारवाई पोलीस प्रशासन करीत नाही, अशी सुद्धा काही ठिकाणी नागरिकांची तक्रार आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाला सुद्धा दबावात काम करावं लागतं. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला कोणालाही सोडायचं नाही. प्रत्येकावर कारवाई झालीच पाहिजे. जो सर्वसामान्य जनतेला त्रास देणार, कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार, असा कोणालाही सोडायचं नाही, असे आदेश माननीय गृहमंत्र्यांनी दिलेले आहेत. मागील काळामध्ये फडणवीस साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये गृह विभागातील पोलीस भरती किंवा इतर महत्त्वाची पदे भरलेली आहेत. तरी सुद्धा राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे आता नेमकं दिल्लीतून काय ऑर्डर आली आणि कोणत्या मोठ्या नेत्याला धक्का बसणार, त्याची सगळी गुप्त माहिती आपण याच व्हिडिओत तुम्हाला डायरेक्ट सांगणार. फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत चला, कारण की राज्यात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना हे सगळं बघता गृह खात्याचं अपयश आहेत असं जनतेची भावना आहेत. तसंच विरोधी पक्षाचे आरोप आहेत. त्यामुळे नेमका आता काय निर्णय घेतला जाणार तेच आपण तुम्हाला लगेच सांगणार आहेत. गृहमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अशा काही हालचाली सुरू आहेत ज्याची कल्पना कदाचित सर्वसामान्यांना नसेल. राज्याच्या सत्तेच्या सर्वोच्च खुर्चीवर आता कोणाची नजर आहे? एका बाजूला दिल्लीचे सर्वोच्च नेतृत्व, तर दुसऱ्या बाजूला मुंबईतील सत्तेचे केंद्र. नाव न घेता सांगायचे झाले तर अत्यंत प्रतिष्ठित आणि बलाढ्य समजल्या जाणाऱ्या एका नेत्याला त्याच्याच पदावरून बाजूला करण्यासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत एक महाप्लॅन तयार केला जात असल्याची जोरदार चर्चा आहे. हा लढा केवळ सत्तेचा नाही तर पक्षांतर्गत वर्चस्वाचा आहे. 6 खासदारांची कथित जुळवाजुळव, केंद्रातील एका अतिशय शक्तिशाली नेत्याचा छुपा पाठिंबा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला पूर्णपणे उलथवून टाकण्याची तयारी. कोण आहेत ते नेते जे थेट सर्वोच्च खुर्चीवर डोळा ठेवून बसले आहेत? हे राजकारण कोणत्या दिशेने जात आहे? जेव्हा देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष स्वतःच्याच एका मुख्य चेहऱ्याला शह देण्यासाठी अंतर्गत डावपेच आखतो, तेव्हा त्याचे परिणाम संपूर्ण राज्याला भोगावे लागतात. सध्याचे चित्र पाहता आगामी काळात महाराष्ट्राचे राजकारण पूर्णपणे बदलणार आहे. काही बडे नेते हे उघडपणे बोलत नसले तरी त्यांच्या हालचालींमधून हे स्पष्ट दिसत आहे की मुंबईच्या गादीवर आता एका नव्या चेहऱ्याला बसवण्याची जोरदार तयारी सुरू आहे. हा कोणताही सामान्य बदल नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठा अंतर्गत संघर्ष असू शकतो. पडद्यामागचे हे सूत्रधार नेमके कोण आहेत आणि त्यांचा अजेंडा काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला या राजकीय महानाट्याचा प्रत्येक अंक सविस्तर समजून घ्यावा लागेल. आता वळूयात या संपूर्ण महाप्लॅनच्या सर्वात महत्त्वाच्या आणि धक्कादायक पैलूकडे. सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीतील एका अत्यंत वजनदार आणि चाणक्य मानल्या जाणाऱ्या केंद्रीय नेत्याचा या संपूर्ण मोहिमेला छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. उद्दिष्ट स्पष्ट आहे: महाराष्ट्रातील सध्याच्या सर्वात बलाढ्य नेत्याचे पंख छाटणे. यासाठी अत्यंत गुप्तपणे 6 खासदारांची फोडाफोड किंवा त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचे तंत्र वापरले जात आहे. हे 6 खासदार गेम चेंजर ठरणार आहेत. जर हे खासदार एका विशिष्ट गटाला किंवा
नव्या नेतृत्वाला पाठिंबा जाहीर करत असतील तर दिल्लीतील हायकमांडला देखील राज्यातील नेतृत्वात बदल करणे भाग पडेल. हा संपूर्ण प्लॅन इतक्या शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने आखला जात आहे की ज्या नेत्याच्या विरोधात हा डाव आहे त्यालाही याचे संकेत उशिरा मिळावेत. जेव्हा केंद्रातून थेट रसद आणि पाठिंबा मिळतो तेव्हा राज्यातील कोणतीही राजकीय तटबंदी फार काळ टिकू शकत नाही. या 6 खासदारांच्या भूमिकेमुळे राज्यातील सत्तेचा समतोल पूर्णपणे बिघडू शकतो. हा केवळ एका नेत्याला पदावरून हटवण्याचा प्रयत्न नाही, तर आगामी काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली ही एक मोठी राजकीय गोळाबेरीज आहे. जर हा प्लॅन यशस्वी झाला तर महाराष्ट्राच्या सत्तेचे केंद्र नागपूर किंवा सध्याच्या मुख्य प्रभावातून सरकून थेट एका नव्या आघाडीकडे जाईल. दिल्लीच्या या पाठिंब्यामुळे विरोधी गट प्रचंड आक्रमक झाला असून त्यांनी आता उघडपणे अंतर्गत हालचाली वाढवल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अशा हा भाजप आणि आपल्यातला फरक आहे. भाजपला पुनर्बांधणीची गरज आहे आणि देवेंद्र फडणवीसांना म्हणजे अनेकांना दिल्लीत असं वाटतंय की हा माणूस उद्या माझ्याबरोबर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो, म्हणून आत्ताच त्याचे पंख कापा. पंख कापा हा मराठीतला शब्द आहे, हा मराठीतला शब्द आहे. मग दुसरं काय कापायचं? पंख नाही तर नाही. म्हणजे मला देवेंद्रला विचारायचं तुम्ही पक्षी नाही, मला पंखच नाही. बरं पंख नाही कापत मग दुसरं काय कापू ते सांग. मी वापरतो तसा शब्द. पण हा पंख कापा हा शब्द म्हटल्यानंतर म्हणजे तुम्ही भरारी घेऊ नये अशी ज्यांची एक इच्छा किंवा तयारी आहे, हीच गोष्ट नितीन गडकरींच्या बाबतीत केली होती की नाही तुम्ही आठवा. कारण नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना संघाचा पाठिंबा आहे. नितीन गडकरी पक्षाध्यक्ष झाले होते, भाजपाध्यक्ष झाले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, संघाचा पाठिंबा आहे. आणि हा प्रश्न मी संघाला विचारतोय की तुम्हाला मान्य असलेला तुम्हाला हवा असलेला पंतप्रधान होऊ नये म्हणून ही छाटाछटी चालले, ही संघाला मान्य आहे का? ह्या प्रश्नाचं उत्तर मला संघाने द्यायला पाहिजे. होय आम्हाला मान्य आहे, आम्ही ते म्हणतील ते, आम्ही सुद्धा त्यांचे गुलाम झालो आहोत. कारण नड्डांनी मागे म्हटलंच होतं की आता भाजपला संघाची गरज नाही म्हणून. ही सगळी मारामारी लक्षात घ्या आणि तुम्ही कुठेतरी आपण अडकून राहावं. नुसते पेपर फुटत नाहीयेत, विद्यार्थ्यांची नशीबं फुटतायत. नुसतं काही नीटचा पेपर फुटला जय श्रीराम, टीईटीचा पेपर फुटला जय श्रीराम, दुष्काळ पडला जय श्रीराम, मालाला शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव नाही जय श्रीराम. नाही, हे आमचं हिंदुत्व नाहीये. आमचं हिंदुत्व हे हृदयात राम, हाताला काम आणि शेतमालाला दाम हे देणारं आमचं हिंदुत्व आहे. घर पेटवणार आमचं हिंदुत्व नाहीये, तर घरातलं चूल पेटवणार आमचं हिंदुत्व आहे. आणि ते होऊ नये. मराठी माणसामध्ये मारामाऱ्या व्हाव्या म्हणून या सुपारी